रामरक्षेचे अंतरंग या मालिकेच्या या 8व्या पुष्पामध्ये सगळ्यांना श्रीराम. आतापर्यंत आपण रामरक्षेतील ध्यान पर्वावर विचार केला आणि मागच्या भागापासून या ध्यानाचा अधिक सखोल विचार करायला सुरुवात केली. रामतत्वाचा अधिक सखोल असा विचार करताना 7व्या भागात आपण पाहिलं, ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम. आणि पुढे म्हटलं होतं, जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. जानकी म्हणजे कर्तव्य असं आपण मागच्या भागात पाहिलं. सीता म्हटलं तर ती रामाची पत्नी आणि जानकी म्हणजे जनकाची मुलगी. बघा, राम हा खरा कर्मपुरुष आहे. म्हणून या ठिकाणी सीतारूपी भावनेपेक्षा जानकीरूपी कर्तव्य हे रामाच्या सोबत आहे. त्याचबरोबर लक्षात सदैव दक्ष असं मन म्हणजे लक्ष्मण हे देखील त्याच्याच सोबत आहे. त्या लक्ष असलेल्या मनाचं प्रतीक म्हणून चित्रातही रामासोबत लक्ष्मण दाखवला आहे. बघा, संयमाने बांधून ठेवलेले विचार त्याच्यासोबत आहेत. तो आहे रामाचा जटा मुकुट. काय सुंदर वैचारिक समतोल आहे बघा. आयुष्यात विचार, भावना आणि कृती या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्या कुठे आणि कशा वापरायच्या हे समजणं म्हणजे संतुलन. आणि हे संतुलन रामरक्षा शिकवते. आता पुढे असं म्हटलंय, सासी तूण धनुर्बाण पाणीं नक्तम चरांतकम. म्हणजे सा, असी, तूण, तलवार, भाता, धनुष्य आणि बाण या चारही आयुधांनी युक्त असा राम निशाचर अशा राक्षसांचा वध करणारा आहे. हे निशाचर राक्षस म्हणजे कोण बरं? जर का रामतत्व आपण स्वतःमध्येच शोधत असू तर हे निशाचर राक्षस ते देखील आपल्या मनातलेच असले पाहिजे ना. ज्या मनात राम असतो त्याच मनात हे राक्षसही असतात. हे राक्षस जेव्हा उपद्रव माजवतात ना, तेव्हा आपल्याला रामाचा विसर पडतो. आणि तो विसर पडू नये म्हणून सारखं ध्यानाकडे लक्ष सांगितलं आहे. ध्यात्वा, तुम्ही सारखं त्या रामाचं ध्यान करा, तरच तुमच्या तो लक्षात राहील. कारण राम हा एक आहे आणि राक्षस वृत्ती ह्या अनेक आहेत. मानवी मन हे कधी रामासारखं वागेल आणि कधी राक्षसासारखं वागेल याचा काही भरवसा नाही. मनातल्या या असंख्य राक्षसांना रात्री अक्षरशः ऊत येतो. आता या ठिकाणी रात्र म्हणजे काय, तर ती अज्ञानाची रात्र. अज्ञानाच्या रात्रीत काय होतं, तर आपल्यातलेच हे गैरविचारांचे राक्षस आपल्याच मनात थैमान घालू लागतात. बघा, ज्ञान सूर्याचा प्रकाशच नसल्यामुळे आपण नको ते विचार करू लागतो. म्हणून रामरक्षेमधला हा श्लोक आपल्यातला राम जागा करताना आपल्या हातात तलवार देतो, भाता देतो, धनुष्य देतो आणि बाणही देतो. चारही आयुध देतो. बघा, आपल्यात ही आता 4 आयुध कशी आहेत, तर सत्य सांगण्यासाठी आपण जिभेचा बघा कसा तलवारीसारखा वापर करू शकतो. बुद्धी नावाचा एक अदृश्य असा भाता आपल्याकडे असतो आणि त्याच्यामध्ये गुणांचा साठा असतो. आपल्या बुद्धीत गुणांचा साठा असतो ना, तो साठा म्हणजे गुणांचे बाण आहेत. मूर्तीतल्या रामाच्या भात्यामध्ये बाण असतात ना, तसे. आणि रामाच्या हातात धनुष्य आहे. म्हणजे काय, तर तो सदैव लढाईसाठीच सज्ज आहे. आता रामाला नेहमीच लढावं लागतं का हो? पण धनुष्य तर त्याने सज्ज ठेवलंय.
असं का बरं? होय, ही लढाई नेहमीची, जसं तुकाराम महाराज म्हणता, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपल्याच आतमधल्या रामाला असं सज्ज ठेवायचं आहे की कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला झाला तरी आपलं धनुष्य आणि बाण तयार असलं पाहिजे. राजा असला तरी तो राम ऐशो आरामात बसलेला नाहीये, म्हणून तो राम आहे. कर्तव्य मार्गावरून जात असताना दुर्गुणांविरुद्ध लढण्यासाठी आपल्यालाही असंच सदैव सज्ज राहायचं आहे. म्हणूनच रामरक्षेचा हा श्लोक आपल्यातली क्षात्रवृत्ती जागी करणार आहे. नेमकेपणाचं हे धनुष्य आहे. आपल्याला बाण नेमका कुठे मारायचा, त्यासाठी ताण किती घ्यायचा आणि बरोबर मर्मावर लक्ष कसं साधायचं हे रामाच्या हातातलं धनुष्य आपल्याला शिकवत असतं. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. आणि हे लक्ष कसं असेल तर भावना बाजूला ठेवून, म्हणजे सीतेला बाजूला ठेवून लक्ष मनाकडे लक्ष देऊन. आता असा हा राम स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम असा म्हटलेला आहे. स्वलीलया जगत्रातुम म्हणजे काय की स्वतःच्याच लीलेनं जगाचं रक्षण करणार आहे. आपल्यातही लीला असतात बरं का, आणि आपणही वेगवेगळ्या लीला करत असतो. आपल्याच आतमधले गुण आपण जर योग्य पद्धतीने वापरले तर आपला उद्धार होतो, आपला उत्कर्ष होतो. आणि तेच जर आपण आपल्यातले गुण उधळले तर त्याच गुणांचे दुर्गुण होतात, त्यांनाच दोष म्हणतात. म्हणून या जगात तरून जायचं असेल ना तर रामाचं रूप आठवावं, रामाचा प्रताप आठवावा. तो अविनाशी आणि सर्वत्र व्यापून उरलेला राम आपल्यात आविर्भूत करावा. म्हणून आविर्भूतम अजम विभूम. पुढे म्हटलंय रामरक्षाम पठेत प्राज्ञ पापघ्निम सर्व कामदाम. म्हणजे ज्याला खरोखर स्वतःशी खरी ओळख करून घ्यायची आहे असा प्राज्ञ साधकच रामरक्षेचं पठण करू शकतो. इथे येऱ्या गबाळाचं कामच नाही. ज्याची स्वतःच्या तत्वावरच श्रद्धा नाही असा साधक रामरक्षेच्या वाट्याला सुद्धा जाणार नाही. तो प्राज्ञ आहे म्हणूनच आतल्या रामाचं चिंतन करायला लायक आहे. आणि अशा प्राज्ञ साधकाला पापाची बाधा होत नाही. म्हणजे काय तर दुर्गुणांची बाधा होत नाही. मानवी मनामध्ये जसं राक्षसी थैमान सुरू असतं तसंच रामतत्व देखील असतं. फक्त ते जागं असावं लागतं. आणि ते जागं केव्हा असेल तर रामाचं ध्यान केलं. प्राज्ञ साधकाला दुर्गुणांची बाधा होत नाही आणि त्याच्या अंगी असलेले सगळे गुण त्याची सर्व मनोकामना पूर्ण करतात. आता गुण प्रत्येकाच्या अंगी असतातच ना काहीतरी. प्रत्येकाला देवाने गुण दिलेले आहेत. पण जसे देवाने गुण दिलेले आहेत त्याबरोबर मानवी प्रवृत्ती दोष निर्माण करण्याची आहे. हे दोष जर का आपण निर्माण होऊ दिले नाहीत, दोषाचा राक्षस समोर दिसला की आपल्या आतमधल्या रामाने बाण चालवला पाहिजे आणि त्या दोष राक्षसाचा निपात केला पाहिजे. ते आहे रामाचं ध्यान. आपल्या आतमधल्या सदाचाराला जागं ठेवण्याची आपल्याला सवय लागली की तो सदाचार रूपी राम आपल्या दुराचार रूपी राक्षसांचा सतत वध करत राहतो. ध्यानभागाचा अभ्यास पूर्ण यासाठी होतो कारण की आता हे ध्यान प्रत्यक्ष आपल्या अंगी रुजवायचं आहे. आणि ते ध्यान अंगी रुजावं म्हणून आपल्या शरीराचं आपल्याला भान पाहिजे. ते भान येण्यासाठी रामरक्षेतील संरक्षक कवचाकडे आता आपल्याला वळावं लागेल. बघा, विचार जरी आपण मनाने करीत असलो ना
तरी ते विचार अंमलात किंवा कृतीत आणण्यासाठी शरीरच वापरावं लागतं ना. रामरक्षेमधलं मन आणि भावना यावर जरी इथपर्यंत विचार केलेला असला तरी ज्या शरीराने प्रत्यक्ष कृती करायची आहे त्या शरीराचा आता विचार करावा लागेल. त्या शरीराला काहीतरी शिस्त लावावी लागेल. त्या शरीराचं संरक्षण करावं लागेल आणि त्या शरीराला काहीतरी विशिष्ट भूमिका द्यावी लागेल. रामरक्षा स्तोत्रातलं हे वज्रपंजर कवच असंच आहे. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळी भूमिका देणारं असं हे कवच आहे. ते कवच आधी आपण म्हणून बघू. रामरक्षां पठेत प्राज्ञ पापघ्निं सर्व कामदाम शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामजग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षक कुलविनाशकृत जानुनी सेतुकृतः पातु जंघे दशमुखांतकः पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखिलं वपुः. इथपर्यंत हा कवचाचा भाग आहे. आजच्या या निराशाजनक वातावरणामध्ये शरीराचं स्वास्थ्य जर जपायचं असेल रामरक्षेतील या कवचाची फार मोठी भूमिका त्याच्यात आहे. सध्याचं धावपळीचं आयुष्य जगत असताना आपण बऱ्याचदा आपल्या शरीराचं भान विसरतो. हे भान आपण का विसरतो? कारण त्या इंद्रिय अवयवांच्या मर्यादा आपण पाळत नाही. जशी ती इंद्रिय वागतील तसं आपण त्यांना वागू देतो. जे डोळ्यांना बघायचं आहे ते आपण डोळ्यांना खुशाल बघू देतो. जे कानांना ऐकायचं आहे ते आपण कानांना खुशाल ऐकू देतो. जे हातांना करायचं आहे ते आपण खुशाल करू देतो. जे पायांना करायचं आहे ते आपण खुशाल करू देतो. जे जिभेला करायचं आहे ते खुशाल करू देतो. याचाच अर्थ काय तर आपण विशिष्ट मर्यादेत राहत नाही. आपल्याच इंद्रियांवर आपल्या मनाचा ताबा नाही तर आपल्या मनमानीचा ताबा आहे अशी परिस्थिती आहे. सुखी आणि आरोग्यपूर्ण जीवनाचं रहस्य काय माहिती आहे तर आपल्याला मर्यादेत राहता आलं पाहिजे. आज आपल्या दैनंदिन जीवनात आपण शरीराच्या मर्यादा विसरलो, मनाच्या मर्यादा विसरलो. चालण्या बोलण्यातल्या, खाण्यापिण्यातल्या आणि एकंदर सगळ्याच मर्यादा विसरलो. त्या मर्यादा ध्यानात आणून देण्यासाठी हे शरीराचं कवच रामरक्षेने सांगितलं आहे. आपल्याच शरीराचं ते ध्यान आहे. आपल्याच शरीराची जाणीव करून देणारे ते श्लोक आहेत. आपल्याच शरीरातील इंद्रियांच्या भूमिकांवर स्वार व्हायला लावणारे ते श्लोक आहेत. राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. शरीराच्या मर्यादा कशा सांभाळायच्या याचे भान देण्यासाठी आपल्या शरीरावर हे मर्यादांचं कवच सांगितलं आहे. या मर्यादा का बरं पाळायच्या हो? याचं उत्तर रामाने त्या का पाळल्या या प्रश्नात आहे. विचार करा या प्रश्नाचा. रामाला अशक्य असं काहीच नव्हतं तरीही त्याने सदैव मर्यादा पाळल्या. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. मर्यादा ओलांडण्यामध्ये काहीच मर्दुमकी नाही, पण मर्यादा पाळण्यात मात्र त्यागाची शिकवण आहे. ती रामाने आपल्याला दिली. आजकाल व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण खूप भोगवादी बनत चाललोय, हो ना? त्याच्यामुळे होतं काय की त्यागाची ही शिकवण आपल्या ध्यानात राहत नाही. राम जागा केला ना तर त्यागाची ही शिकवण ध्यानात येते. म्हणून रामाचं ध्यान करायचं आहे.
भोगवादापासून अलिप्त होऊन त्यागवादावर बसण्यासाठी आपल्याला रामाकडे पुन्हा पुन्हा ध्यान द्यायचं आहे. रामाच्याच ध्यानात मन गुंतवायचं आहे. श्रीराम.